नमस्कार भावांनो. जर तुम्हाला कोणी विचारलं की ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी काय लागतं? तर तुम्ही काय सांगणार आहे? एक स्ट्रॅटेजी लागते, रिस्क मॅनेजमेंट लागतं, सायकॉलॉजी लागते, डिसिप्लिन लागतं, पेशन्स लागतं. या सर्व गोष्टी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता. पण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी तुम्हाला आणखी एका गोष्टीची गरज पडत असते. त्याला आपण फॉरेक्समध्ये ब्रोकर म्हणतो. तर मी ब्रोकर का सांगतोय तुम्हाला? फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत असताना जर तुम्ही प्रॉपर ब्रोकर सिलेक्ट केला नाही, तर त्या ब्रोकरमध्ये तुम्हाला स्लिपेज जास्त लागू शकता, हिडन चार्जेस लागू शकतात. आणि इन केस जर तुम्ही तो बी बुक ब्रोकर सिलेक्ट केला तर त्यामध्ये तुमचं पूर्णपणे कॅपिटल आणि तुमचं जे काही प्रॉफिट असेल हे पूर्णपणे अडकून जाऊ शकतं. मग अशा कंडिशनला तुम्हाला करायचं काय, की तुम्हाला एक प्रॉपर ब्रोकर सिलेक्ट करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही मला विचारलं की फॉरेक्समध्ये बेस्ट ब्रोकर कोणता आहे, तर माझं सजेशन असेल तुम्हाला मोनेटा मार्केट. कारण मोनेटा मार्केट्स हा असा ब्रोकर आहे जो स्वतःचं ट्रेडिंग टर्मिनल प्रोव्हाइड करतो. या ब्रोकरमध्ये तुम्हाला टाईट स्प्रेड मिळत असतो. हा ब्रोकर तुम्हाला MT4 MT5 दोन्हीकडे सपोर्ट करतो. या ब्रोकरमध्ये तुम्हाला स्वतःचं ट्रेडिंग टर्मिनल मिळत असतं. ट्रेडिंग टर्मिनलचा फायदा तुम्हाला असा होत असतो, जर तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी ट्रेडिंग यूज करायचं आहे आणि ट्रेड घेण्यासाठी MT5 यूज करायचं आहे, तर हे दोन्ही ॲप्लिकेशन यूज न करता तुम्ही डायरेक्टली तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून आपल्या वेबसाईटला ॲक्सेस करून डायरेक्ट ट्रेडिंग टर्मिनलवरच तुमचे ट्रेडिंग आणि अनालिसिस दोन्ही गोष्टी करू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रोकरमध्ये अकाउंट ओपनिंग, त्यानंतर डिपॉझिट, विड्रॉल, ट्रेडिंग टर्मिनल सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. सो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आहे. फर्स्ट तुमचं नेम असेल, देन तुमचं सरनेम. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, जो पासवर्ड तुम्ही यूज करणार आहे. खाली तुम्हाला आय एम नॉट अ रेझिडेंट ऑफ US यावर क्लिक करून क्रिएट ॲन अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड येणार आहे. इथे तुम्हाला अकाउंट ओपनिंग आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. सो फर्स्ट तुम्ही तुमचं जेंडर सिलेक्ट करणार, तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही सिलेक्ट करणार, मोबाईल नंबर इथे तुमचा बाय डिफॉल्ट आलेला आहे, रेझिडेंट ऑफ कंट्री दिलेली आणि नॅशनॅलिटी पण आलेली आहे. तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करणार. इथे तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतंय, रिकमेंडेड प्लॅटफॉर्म असणार आहे MT5, कारण की MT5 हा अपडेटेड व्हर्जन ऑफ MT4 आहे. त्यामुळे MT5मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करणं सिम्पल होत असतं आणि सोपं जात असतं. त्यामुळे आपण MT5 सिलेक्ट ठेवणार आहे. खाली अकाउंट टाईप आपला सिलेक्टेड आहे, USD आपण सिलेक्ट करणार आणि त्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करणार. इथे तुम्हाला ID व्हेरिफिकेशन विचारणार आहे, तर ID व्हेरिफिकेशनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. ID व्हेरिफिकेशनवर क्लिक केलं की ते तुम्ही तुमचं आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करून तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. ID व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करून तुम्हाला ID व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केलं की तुमच्यासमोर व्हेरिफिकेशनसाठी डाटा येणार आहे. इथे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे पूर्ण डिटेल्स बरोबर भरले आहेत की नाही. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करणार. कंटिन्यू केलं, इथे आधार कार्ड सिलेक्ट करायचं आणि पुन्हा कंटिन्यू करायचं. आता इथे आपल्याला आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करायची आहे. आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड आपण दोन्ही अपलोड केलेलं आहे. दोन्ही साईड्स आपल्या अपलोड झालेल्या आहे. कंटिन्यूवर आपण क्लिक करणार. कंटिन्यूवर क्लिक केलं की थोड्याच वेळात तुमचं अकाउंट व्हेरीफाईड होईल. जर तुम्हाला आधार कार्डने व्हेरिफिकेशन करायला काही क्वेरी आली, काही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही रिव्हेरिफिकेशन करू शकता आणि रिव्हेरिफिकेशनसाठी डिफरंट डॉक्युमेंट्स पण यूज करू शकता. आता मी वोटर कार्ड यूज करून बघेन. त्यानंतर इथे मी वोटर कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करून कंटिन्यू करतो आहे. एकदा की तुमचं अकाउंट व्हेरीफाईड झालं, युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईडचा टॅब तुमच्यासमोर दिसायला लागेल. होम टॅबवर क्लिक केलं की त्यासमोर तुमचा बोनस वॉलेट, त्यानंतर कॅशबॅक वॉलेट आणि तुमचं MT5 क्रिएट झालेलं आहे ते तुम्हाला दिसायला लागेल. MT5चं जे सेक्शन दिसतं आहे त्याला तुम्ही लेफ्ट साईडला स्क्रोल करून बघा. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, ट्रेड, डिपॉझिट आणि सेटिंग बटन. सेटिंग बटनवर क्लिक केलं की इथे तुम्ही तुमचं लेव्हरेज चेंज करू शकता. इथे लेव्हरेजमध्ये तुम्हाला 1:1000 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करून चेंज लेव्हरेजवर क्लिक करायचं.
तुमचं लेव्हरेज इथे चेंज झालेलं आहे. या MT5 अकाउंटच्या ट्रेडिंग डिटेल्स म्हणजेच MT5 ID, पासवर्ड आणि सर्व्हर या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मेलबॉक्समध्ये रिसिव्ह झालेल्या आहे. अकाउंट्सवर क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमचे सर्व अकाउंट्स दिसतील. त्यानंतर फंड्सवर क्लिक करायचं आहे. फंड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून डिपॉझिट आणि विड्रॉल दोन्ही करू शकता. चला तर बघूया आपण डिपॉझिट कसं करायचं. डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला MT5 सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याकडे एकच स्टँडर्ड अकाउंट क्रिएट केलेलं आहे, त्यावर आपण क्लिक करणार. मिनिमम $50 तुम्ही डिपॉझिट करू शकता. आपण $100 टाकूया. त्यानंतर कंटिन्यू करू. कंटिन्यू केलं की तुमच्यासमोर डिपॉझिटची प्रोसेस ओपन होईल की तुम्ही कशा पद्धतीने डिपॉझिट करू शकता. इथे तुमच्यासमोर USDT, त्यानंतर क्रिप्टोकरन्सी, इंटरनेट वॉलेट, ऑफलाईन ट्रान्सफर आणि लोकल बँक ट्रान्सफर असे काही ऑप्शन्स आलेले आहे. यापैकी आपण लोकल बँक ट्रान्सफरवर क्लिक करणार. लोकल बँक ट्रान्सफरवर क्लिक केलं की फोनपे, UPI आणि पेटीएम असे काही ऑप्शन्स आलेले आहे. सो आपण UPI सिलेक्ट राहू देऊ आणि कंटिन्यू करूया. कंटिन्यू केलं की तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड दिसतो. इथे तुम्हाला पेमेंट करण्याचं ऑप्शन दिसतं आहे. $100 म्हणजे एकूण तुम्हाला $9,778.35 पेमेंट करायचं आहे. सो आपण खाली चेकबॉक्सवर क्लिक करूया. त्यानंतर पे नाववर क्लिक करणार. UPI IDला कॉपी केल्यानंतर तुम्ही तुमचं UPI ॲप्लिकेशन ओपन करायचं, जसं की आपलं फोनपे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा UPI ID पेस्ट करायचा आहे. UPI ID पेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्या UPI IDवर पेमेंट करायचं आहे. पेमेंट किती करायचं आहे हे तुम्हाला इथे दाखवलेलं असेल, 9778. हे पेमेंट झालं. त्यानंतर तुमच्या फोनपेला तुमचं जे नाव असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. UTR नंबर टाकायचा आहे. UTR नंबर टाकला की पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. अपलोड केलं, डिपॉझिट बटनवर क्लिक करायचं. डिपॉझिट बटनवर क्लिक केलं की थोड्याच वेळेस तुमच्या अकाउंटला फंड रिसिव्ह होईल. त्यानंतर तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे. विड्रॉलची पण प्रोसेस सेम असेल. फंडवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही विड्रॉलवर क्लिक करणार. तुम्हाला तुमचं ट्रेडिंग अकाउंट सिलेक्ट करायचं आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला किती USDT विड्रॉल करायचे आहे ती इथे टाकायचं आहे. तुमची विड्रॉलेबल अमाऊंट तुम्ही इथे टाकून कंटिन्यू करून तुमच्या फोनपे, गुगल पे, बँक ट्रान्सफरने विड्रॉल करू शकता. इथे आपल्याला ट्रेडिंग टर्मिनल्स कसं ॲक्सेस करायचं ते पण आपण बघूया. फंड्सच्या खाली तुम्हाला प्रो ट्रेडर 2.0 ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमचं ट्रेडिंग टर्मिनल ओपन होणार आहे. या ट्रेडिंग टर्मिनलचा फायदा असा असणार आहे की ट्रेडिंग टर्मिनल यूज करताना तुम्हाला सेपरेट ट्रेडिंग व्यू आणि MT5 यूज करायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने तुमच्यासमोर मोनेटा मार्केटचं ट्रेडिंग टर्मिनल ओपन होत असतं. या ठिकाणी टॉपला तुम्हाला तुमचं लाईव्ह अकाउंट दिसेल, शेजारी डिपॉझिटचा ऑप्शन दिसेल, त्याखाली तुम्हाला बाय आणि सेलचे ऑप्शन दिसणार आहे. बाय बटनवर क्लिक केलं की इथून तुम्ही बाय करू शकता. सेल बटनवर क्लिक केलं की सेल करू शकता. त्यानंतर मार्केट ऑर्डरचं आहे. मार्केट ऑर्डर म्हणजे काय की मार्केटमध्ये समजा गोल्ड जर 5,000 या प्राईजला चाललेलं आहे तर तुम्ही डायरेक्टली त्या प्राईजला बाय किंवा सेल करता, त्याला म्हटलं जातं मार्केट ऑर्डर. लिमिट ऑर्डर, स्टॉप ऑर्डर काय असतं, कशा यूज करायच्या हे मी माझ्या MT5च्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तो देखील व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर आता बघूया आपण यामध्ये तुम्ही ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकता. इथे तुम्हाला मार्केट ऑर्डर सिलेक्ट ठेवायचं आहे. लॉट साईज तुम्ही इथून चेंज करू शकता. मिनिमम लॉट साईज तुम्हाला 0.01 यूज करायची आहे. TP आणि SLवर क्लिक केलं की इथे तुम्ही तुमचं टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस टाकून सेल करू शकता, अदरवाईज बाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं ट्रेडिंग टर्मिनल यूज करायचं आहे. जर तुम्हाला मोनेटा मार्केटचं ट्रेडिंग टर्मिनल यूज करायचं नसेल तर तुम्ही MT5वर कशा पद्धतीने लॉग इन करू शकता ते देखील आपण बघू. मोनेटा मार्केट्समध्ये तुमचं ट्रेडिंग अकाउंट चालू झाल्यानंतर तुम्हाला MT5चा ID आणि पासवर्ड तुमच्या मेलवर रिसिव्ह झालेला असतो. सो त्या मेल आणि ID पासवर्डला तुम्हाला MT5मध्ये टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. चला आपण बघूया MT5मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इथे प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचं ब्रोकरचं नाव सर्च करायचं आहे. इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स येतील. या तीनही ऑप्शनपैकी जे फर्स्ट ऑप्शन आहे मोनेटा मार्केट लिमिटेड, यावर तुम्ही क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व्हर चेक करून घ्यायचे, सर्व्हर लाईव्ह सिलेक्ट आहे की नाही. जर डेमो सिलेक्ट असेल तर लाईव्ह सिलेक्ट करून घ्यायचे. इथे तुम्हाला MT5चा लॉग इन ID टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड रिसीव्ह झाला आहे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकायचा. खाली सेव्ह पासवर्ड हे चेक आहे की अनचेक बघून घ्यायचं. अनचेक असेल तर चेक करून सेव्ह करायचं आणि लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमचं ट्रेडिंग अकाउंट चालू होत असतं. त्यानंतर आपण बॉटमला कोटवर क्लिक करणार. कोटवर क्लिक केलं की तुमच्यासमोर एक बाय डिफॉल्ट वॉचलिस्ट बनवून येत असते. ही वॉचलिस्ट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मॉडिफाय करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला MT5 मध्ये तुमचं ट्रेडिंग अकाउंट लॉग इन करायचं आहे. आता MT5 कसं यूज करायचं याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि ट्रेडिंगला प्रॉपरली सुरुवात करायची आहे. सो पब्लिक, आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल, गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्या टॉपिकवर देखील आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सायनिंग ऑफ मराठी स्टॉक. भेटू पुन्हा.